मॉर्निंग मित्र. तर आता शीतल इथं मस्त रांगोळी काढत आहे. अरे या रांगोळी काढत आहे म्हणून डायरेक्ट सांगलोय. आज काय आहे तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यासाठी आम्ही दोघेही रेडी झालेलो आहे. म्हणजे ती अजून रेडी व्हायची आहे, तिची आंघोळ पण झालेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता हा ब्लॉग नंतर येईल पण तरी पण तुम्हाला त्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा. तर मी रेडी झालेलो आहे पूर्णपणे. शीतल फक्त साडी घालायची राहिलेली आहे आणि आम्ही गुढीपाडव्यासाठी जी जी तयारी करावी लागते ती सगळी आपली झालेली आहे. आता इथं रांगोळी काढत आहे शीतल. हे बघा छान अशी रांगोळी काढत आहे. रांगोळी झाल्यावरती मग ती पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतोच. प्लस गुढीपाडव्यासाठी जे काही सामान लागतं ते आम्ही आणून ठेवलेलं आहे. मस्तपैकी आता मांडलेलं आहे. देवाची पूजाही झालेली आहे. सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन मस्त आवरून केलेली आहे. घराची स्वच्छता झालेली आहे. आता फक्त रांगोळी झाली की गुढी उभा करायची. काल ऑफिसमध्ये रांगोळी स्पर्धा होती आणि त्याच्यात मी रांगोळी काढली होती आणि खूप रांगोळी चांगली झाली होती. म्हणजे मला असं वाटतं की चांगली झाली होती. ऑफिसमधले माझे कलिग्स होते त्या दोघींनी मला थोडीशी हेल्प केली. त्यांनी रांगोळी ते दिले, मला मोटिवेट केले की निखिल काढ तू, निखिल काढ तू. मी काढलीच लगेच, मग विषयच नाही. डायरेक्ट रेडी झालेले आहे आणि निखिल तर ऑलरेडीच होता आणि मी पण रेडी झालेली आहे. असं काही काय बुगडी वगैरे घालून मस्त. आणि निखिल आता इथं बांधतोय हे, त्याला मी थांबून ठेवलं कारण थोडंसं ब्लॉग करूया म्हटलं, तुम्हाला पण दाखवूया आम्ही काय करतोय ते. तर हे आम्ही आता बांधून वगैरे घेणार आहे. आंब्याचे डाळे आहेत, हे काय कडुलिंब वगैरे, हे तर सगळ्यांना माहितीच असते की काय काय लावतात ते. तर तेच चालू आहे. आणि मी साडी, ह्याचा कलर जरा वेगळा दिसतो याच्यामध्ये, पण ही अशी एक साडी आहे कॉटनची, ही अशी लावणार आहे मी. गुढीला नवीनच आहे. आणि येस, तर मी करून घेतो तयारी आणि पूजा झाली की मग तुम्हाला परत दाखवतो. तर आमची गुढी उभारून झालेली आहे, पूजा पण झालेली आहे. येस, ये ना तू पण फ्रेम मध्ये. ही आमची गुढी आहे. इथं कजार सर ही खाली पूजा केलेली आहे आणि हे काय नाही तू सुंदर आहेस. अरे यार शीतल, माझी केस अशी का झाली आहेत? अरे वा वा, ज्या दिवशी चांगले पाहिजे त्या दिवशीच गणलेले. माझं पण आज असं काहीतरी गणल्यासारखं वाटतं. येस, मी विसरायच्या आधी मी असं मला काय वाटलं माहितीये का, नाही तू छानच दिसायला असं म्हणेल. कसं आहे मोबाईल करून वरती आपल्याला दाखवत नाही. तू छानच दिसत आहेस, पण परत एकदा काय घट्ट खीर बनवत आहे. घट्ट खीर नाही मला, आज मी तिला काय पण करून पातळ बनवणारच. बघा तू पातळ बनवलीस ना, तुला बक्षीस. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो हिनं जी बनवलेली खीर आहे ती किती घट्ट आहे आणि किती नाही आहे. नाही, आज पातळच बनणार आहे ती. पण छान. तू अशी काय अँगल पकडतोयस, व्यवस्थित का नाही पकडत आहेस? हा, हे तिरके वगैरे असे तसे. ही मला दाखव मी कशी साडी नेसली आहे. खूपच सुंदर, उत्तम, अतिउत्तम, गोडच दिसत आहे. आणि हे सगळं जर तुम्ही कुठून घेतलंय किंवा काय जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझी रील बघा तुम्ही. ओके, रील मध्ये येणार आहे का ते? हो, नाईस. आणि खीर मधलं जे आहे ना ते मी केलेलं आहे. काय केलेलं आहे, मी काय केले ते दाखव शीतल. मी काय केलंय, काय केलंस दाखव ना तिकडचं. तू सांग ना काय केलं. मी केलं याला माहित नाही ना काय केलं, म्हणजे मी बेदाणे काजू ते नाही ना कापले आणि ते भाजले सगळं करपवले. नाही, ते जरासं काळे झाल्यात, करपले नाही आहेत, काळे झाले. असं दे. तुम्हाला ब्लॉग मध्ये पहिला बघितलंच असेल की मी काढलेली रांगोळी कशी दिसते. प्लीज मला कमेंट करून सांगा. मी काढलेली आहे पण मी ऑफिस मध्ये काढलेली. शीतल, मी ऑफिस मध्ये काढलेली रांगोळीचा फोटो टाक की व्हिडिओ मध्ये या साईडला. मी खूप प्राऊड फील करतोय की खूप चांगली काढली. मी ह्याला टास्क देणार होते तो की आता घरामध्ये पण तूच काढ, पण त्यानं मला नंतर सांगितलं की त्याला ऑफिस मध्ये काढायला 2 तास लागले. सो राहू दे. आणि ती रांगोळी बघितला ना तर ह्यांच्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा खेळ आहे. त्याच्यासाठी मी 2 तास घालवला. आलो घट्टखीर खायला जायचं आता. घट्टखीर नाही, पातळच झालेली आहे खीर आता. अरे यार, खरंच पातळ झालेली आहे. नाईस, बढिया, शाबास. बघ दाखव. अजून एकदा परत एकदा. चला देवाला दाखवायचं आता आहे. हम देवाला छोट्या वाटीमध्ये काढतो. देवाला दाखवणार आहे आणि बाहेर गुढीला दाखवणार आणि मग आम्ही खाणार. आज आमचा हाच नाश्ता आहे.
आणि जरी आता मी काही काय बरं चॅलेंज वगैरे करत असेल पण तरीही आता आज सण आहे तर आज सगळं माफ माफ आहे. आज बघाच तुम्ही नुसतं धुळलाच पाडत आहे. येस भस्म्या एवढं 20 दिवसाचं जे खाल्लं नाहीये ना ते आज सगळं खाऊन टाकणार आहे. आज ना पुरणपोळ्या बनवायचे असतात पण मला तर काही जमलं नाहीत बनवायला कारण काल लेटपर्यंत ऑफिस मग त्याच्यानंतर परत सकाळी लवकर उठले मग परत गुढीपाडव्याच्या सगळी याची तयारी वगैरे मग त्यामुळं असं बनवायला जमलंच नाही आणि म्हणून मग आज काही सण आहे म्हणजे काहीतरी गोडधोड मस्त असं छान अशी झालंच पाहिजे म्हणून मग आम्ही म्हटलं की चला बाहेर आपण आमरस थाळी खायला जाऊया आणि आम्ही आता चाललो आहे रागाला आमरस थाळी खायला. आम्ही याच्या आधी पण तिथं खाल्लेली आहे आणि चांगली होती. मग आता आम्ही मेनू मध्ये आमरस आहे का नाही ते आपण मला पाहिजे मला आमरस पाहिजे जर नसेल तर मग आम्ही दुसरीकडे जाऊ पण आमरस थाळीच पाहिजे मला आज. आणि जे काही मी ठरवलेलं आहे की 30 दिवस मी गोड नाही खाणार हे नाही खाणार ते खाणार पण आज सण आहे तर मी आज सोडून दिले. मी आज सगळं गोडच खाणार. सकाळी उठल्यापासून गोड चालू आहे. चहा पिला त्याच्यानंतर खीर बनवलेली खीर खाल्ली आता मस्त आमरस खाणार. पुरणपोळी नसली तरी चालते मला नाही एवढं त्याला आवडते पण मला आमरस पाहिजे आहे. चला असं मस्त ताटावर आता ताव मारूया आता. तिकू आपण कुठे जेवायला गेलो त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं आहे? नाही मला नाही काय बोलायचं. आम्हाला ना तिथं रागामध्ये आम्ही जाऊन विचारलं पण तिथं आमरस नव्हता तर मग आम्ही तिथंच आहे ना एक दुसरं होतं तिथं आम्ही जेवायला गेलो आणि आम्हाला नाही आवडलं तिथं. आणि आमरस होता तिथं पण मजा नाही आया बिलकुल मजा नाही आया पण ठीक आहे. पण सर्व्हिस एक नंबर होती त्यांची म्हणजे बाई असं वाटत की म्हणजे पाहुण्यांच्याकडे आपण जेवायला गेलोय आणि तिथं आपल्याला एवढा आग्रह करून जसं जेवायला वाटतात ना सेम तसं होतं. म्हणजे घ्या वगैरे आणि माझ्या ताटाच्या साईडला ना अशी एक छोटी वाटी ठेवलेली आणि माझे केस त्याच्यामध्ये मे बी चालले होते तर ते म्हणजे स्टाफ असा एकदम असा थोडासा जे टाईप्स असा होता घरगुती होता एकदम आणि तर ते आले आणि लगेच माझी वाटी साईडला वगैरे केली म्हणजे एवढं इतकं त्यांचं लक्ष होतं. पण जेवण म्हणजे खूपच ओके एकदमच घरगुती टाईप्स आणि एकदमच ओके होतं म्हणजे असं ठीक आहे पण जेवणाला असं म्हणू नये पण ठीक आहे जसं खायचं होतं तसं नाही मिळालं एवढंच आहे फक्त. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो एका ज्वेलर्समध्ये कारण निखिलने त्याचं जे बाली आहे ना तर ते हरवलेलं होतं मग ते आम्ही घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. म्हटलं आज गुढीपाडवा आहे काहीतरी छोटी मोठी तरी खरेदी करूया आपण म्हणून ते घ्यायला आम्ही गेलो मग ते घेतलं आम्ही. आणि आता ना इथे एक मंदिर आहे जाताना म्हणजे ऍक्च्युली सकाळी तसं जायला पाहिजे होतं आज नवीन वर्ष आहे तर मराठी नवीन वर्ष पण ठीक आहे आम्ही आता जेवण वगैरे सगळं करून झालंय आणि आता चाललोय. सकाळी कसं म्हणते सकाळी जायला पाहिजे ऍक्च्युली पण सकाळी घरातलं वगैरे चालू होतं पण ठीक आहे म्हणजे तसं नाही म्हणायचं मला जेवण वगैरे करायच्या आधी असं ठीक आहे पण आता जाऊ आपण. चलो भेटूयात नंतर. तर आम्ही आता मोर्या गोसावी मंदिरात आलेलो आहे. आमचं दर्शन पण झालेलं आहे हे पाठीमागे बघू शकता तुम्ही. चिंचवड गावामध्ये हे मंदिर आहे खूप छान आहे शांत आहे एकदम मस्त. आणि इथं लिहिलंय की फोटो आणि हे करायला मना आहे पण तरी आम्ही करतो म्हणून थोडं लांब येऊन करतो. आम्ही म्हणजे इथं सगळे करत आहेत ते बघून म्हणलं की करूया आपण सुद्धा. छान आहे मंदिर मोठं. आम्ही ना मंदिरात जाऊन आलो आणि मला काय म्हटलं तू गाडीमध्ये जाऊन बस आणि मी आलोच म्हटलं. मी आले मस्त एसी मध्ये लावून येऊन बसले तर माझ्यासाठी ना हा गजरा घेऊन आलाय. बस काय आजकाल निकू मला सरप्राईजेस देतोय आणि म्हणजे मी सकाळी त्याला काय म्हटलेलं माझ्या सरप्राईज मध्ये तुला बोलता सुद्धा येत नाही शब्द अपुरे पडले. सकाळी मी त्याला काय म्हटलेलं आवरल्यानंतर की अरे यार गजरा पाहिजे होता मग मी असा गजरा लावला असता पण मला आता गजरा मिळालाय. आता मी कधी घालणार मला साडी घालणार पण काल खरंच मी बघितलं होतं फक्त मला कुठे भेटला नाही तो. वा आता इथं दिसला म्हणून मग घेतला. बढिया थँक्यू. आता जीन्स आणि टी शर्ट वर ही गजरा घाल. थँक्यू. बघूया आता मग स्पेशली नेसू का त्याच्यासाठी साडी? चालेल ना. ठीक आहे तेच सांगायचं होतं मला. आम्ही ना दुपारी जेवण करून घरी आलो आणि तिथून पुढे आम्ही फक्त टाइमपास केला झोपलो मोबाईल बघितला टी व्ही बघितली आणि आता वेळ झालेली आहे. दुसरं काहीच नाही जरासं असं टिल्ट झालेलं आहे जरासं. आणि आता ना गुढी उतरायची वेळ आहे कारण संध्याकाळी मे बी ते सूर्यास्त व्हायच्या आधी काढतात वगैरे असं काहीतरी असतंय. मग आता ते काढणार आहोत आम्ही. जाणी को तू गो तयारीला लागतो. अरे तू फक्त उतरव
मी ते बाकीचं ठेवते. मला ना आत्ता काय म्हटलं, मला कात्री पाहिजे, इकडे ये. का सांग? कात्री पाहिजे म्हणल्यावरती आत कात्री आणायला गेला. ही जी जीभ असताना मला कात्रीची कशाला गरज आहे? जीभेनं असं कापली असतीच तरी झालं असतं काम. दाखव तुझी जीभ, करकरी जीभ दाखव. जा करतो. काढून झालेली आहे. आणि आता काय असतं माहिती आहे का याचं, ही साडी वगैरे आपण स्वतः वापरू शकतो. आणि असं म्हणतात की हे कडुलिंब वगैरे असतात की नाही, हे आपल्या धान्यात वगैरे ठेवायचं म्हणे, म्हणजे त्यांनी किडे वगैरे होत नाहीत. आणि हे जे गोड आहे हे साखरेचं, हे पण काय माहिती खायचं असते, पण आता मी तर खाणार नाही आणि तू खा. हे सुद्धा खायचं असते कारण की आताचं जे हो आज खायचं असते, खाल्लं नाही. एक पान तोडून खाते. तोड नाही, तोड की तोड, एक खा. खायचं मी खाल्लं सकाळी, खाल्लंय. तू खा तरी, तू एक खा, मी लगेच खाते दुसरं. तुझं एक मला दोघं तू पहिला खा ना. रिएक्शन नाही यार निकू खा यार. नाही असं नाही. तू पहिला खा म्हटलं ना. नाही खाल्लंयस हातातच आहे. खा हातातच आहे निकू, खा तरी. खा की खा की. दाखव इकडे, तोंड दाखव. खा, खात खात दाखव. का रिअल एक्सप्रेशन. मी नाही खाणार आहे, मी नाही खाणार. नोप. हेल्दी असते माहितीये मला, कडू लागते. नाही खायचं, तुला माझी शपथ आहे. असले मी मानत नाही. अनुभव टाकलेला आहे. मी नाही मानत. ठीक आहे, नको माणूस. मला काय लावली, मग मीला असं कसं सोडेन? माझ्यासोबत बोलायला झालाय तो. खा, नाही तर नाही बोलणार मी. काय इथं काढून ठेवलंय? काढलेला इथं मी. खा. मी नाही खा, मी जरासं खाते. तू नाही जरा एवढं सगळं खायचं, सगळं खायचं ते. सगळं खायचं. काय चांगलं असते, हेल्दी असते. खायचं हे पूर्ण खायचं. तू मला पूर्ण खायला लावलं. पळत गेली कुठं आज. चला, मी खाल्लेलं आहे सगळं. ठीक आहे. कडुलिंब त्याचं नावच आहे कडुलिंब, पण चांगलं असतं हेल्थसाठी. हे बघा तोंड. मी नाही खाऊ शकले. आता काय पाणी? अरे आपला इथे चहा पण ठेवलेला आहे मस्त, एक नंबर शीतल यार. बस काय यार, तूच आहेस ग. तूच चहा ठेवलीस, मला माहित नाही ते तूच. तू आता कडुलिंबाचं पाणी खाल्ला ना तू, म्हणून मग मी ठेवलं ते. ओ माय गॉड, थँक्स यार. इतकं नशीब लागतं मित्रांनो अशी बायको मिळाला. नशीब. ह्याच्यासारखं नशीब लिहून घ्या. माझ्यासाठी हिनं 16 सोमवार केलती. माझ्यासाठी, माझ्या वतीनं पण हिनच केलती. पण हिला काही म्हणा, हिला म्हणजे माझ्यासारखा नवरा मिळालाय म्हणजे खरंच ते 16 सोमवाराचं तिला पुण्य लाभलेलं आहे. झालं, पुण्य लाभलेलं आहे तिला, नो डाऊट. कळालं. होय म्हण, सगळ्यांना कळालं. होय म्हण, चांगला आहे. होय म्हण, होय मोठं म्हण. होय होय होय. संध्याकाळची वेळ झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. आणि आम्ही दुपारी खूप जेवलो होतो, त्यामुळे आता ठरवलं की काहीतरी लाईट जेव्हा, म्हणून शीतलने मस्तपैकी हेवी जेवलो होतो. मग शीतलनं मस्तपैकी असं पनीर मसाले भात बनवलेला आहे छान असा. पण पनीर नंतर टाकले. पनीर त्याच्यामध्ये टाकले ना गिलास, एवढं कडक झालं की खातच नव्हते. नाईस. आणि त्याच्याबरोबर कोशिंबीर आहे. कोशिंबीर नाहीये, तो रायता आहे. आणि माझ्या डायलॉगवर रायता फिरलेला आहे छान आला. ठीक आहे, चालू केलास व्हिडिओ ते कर. व्हिडिओ चालू केला होता, व्हिडिओ संपवण्यासाठी, एंड करणार. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.